सप्रेम जय भीम। महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या जाचाला, धोरणाला, कोणतेही निर्णय न घेण्याच्या भूमिकेला महाराष्ट्रातील जनता वैतागलेली आहे। नरेंद्र मोदी हा त्यांच्या भात्यातला अस्त्र होता, तो देखील आता निष्प्रभ ठरलेला आहे। भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या कामावर विश्वास नाहीये आणि जे सर्वेचे रिपोर्ट येत आहेत अंतर्गत, त्यातून भाजपाचा भारतामध्ये दारुण पराभव होईल आणि महाराष्ट्रामध्ये तो मोठ्या प्रमाणात होईल हे स्पष्ट झालेले आहे। या पराभवातून स्वतःला कसं सावरायचं, आपली सत्ता कशी टिकवायची, यासाठी भाजप सदोदित प्रयत्न करताना दिसते। सुरुवातीलाच त्यांनी महाराष्ट्रामधून शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं। हो, तेच एकनाथ शिंदे ज्या एकनाथ शिंदेंवर आदल्या दिवशी म्हणजे सत्ता बदल होण्याच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष असणारे आणि महाराष्ट्रातील भाजपचे ताकदवर नेते असणारे आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रार केली होती। एक रिट पिटिशन दाखल केलं होतं आणि नंतरनं त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं। हा एक विषय आहे। दुसरा विषय, 2 दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आपल्याकडे असल्याची भूमिका जाहीर सभेतून मध्य प्रदेशमध्ये त्यांनी घेतली होती। त्याच्या अवघ्या 2 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंचन घोटाळ्याशी संबंधित सतत नाव येत असलेले अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फोडून स्वतःच्या पक्षात घेतलं। आता आज महाराष्ट्रामध्ये तिसरा एक मोठा नेता जो नॉन भाजपाई होता, भाजप विरोधी होता, काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते अशोक चव्हाण नांदेडमधले, ते सुद्धा आज राजीनामा देऊन उद्या भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत। अशोक चव्हाण यांच्यावर सुद्धा सातत्यानं प्रहार करण्यात आलेले, त्यांना सातत्यानं घेरण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर आदर्श घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती। अशोक चव्हाण हे मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकांपासूनच भाजपच्या रडारवर होते। त्यांना इतक्या पद्धतीने त्रास दिला गेला होता की तो आपल्या लक्षात येतोय। आज शेवटी ते देखील भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला शरण गेलेले, ब्लॅकमेलिंगला शरण गेलेत, हे स्पष्ट आहे। अशोक चव्हाण गेल्याने काय फरक पडेल, काय नाही पडेल, अजित पवार गेल्याने काय फरक पडेल, नाही पडेल, एकनाथ शिंदे गेल्याने काय फरक पडेल, नाही पडेल, ह्या सर्व नंतरच्या गोष्टी आहेत। पण ह्या सर्वांना घेण्यामागं भारतीय जनता पक्षाचं एक भूमिका स्पष्ट आहे की त्यांना भारतीय जनतेची भीती वाटते, भारतीय लोकमताची भीती वाटते, भारतीय जनमताची भीती वाटते। निवडणुकांमध्ये भारतीय जनमत हे भारतीय जनता पक्ष विरोधी याची त्यांना शाश्वती झालेली। राम मंदिर निर्मितीचा मोठा कार्यक्रम घेतला गेला, देशभर तो कार्यक्रम पोहोचवला गेला, त्याचा मोठा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि राम मंदिराच्या लाटेवर आपण पुढची निवडणूक जिंकू असंही त्यांना वाटलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून सगळे त्यांनी कार्यक्रम देखील आखले होते। परंतु आज आपण पाहतोय की प्रभू रामाचं मंदिर उभं केल्यानंतर सुद्धा प्रभू रामावर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा विश्वास नाहीये की ह्या मंदिर निर्मितीचा आपल्याला काही फायदा होईल। कारण लोक एवढी वैतागलेली, जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन लोकांना रोजगार, इन्व्हेस्टमेंट आणि आंतरिक सुरक्षा हे विषय महत्वाचे वाटतात। देशातली बेरोजगारी ही उच्चांकी चाललेली। मला एक चांगलं या ठिकाणी नमूद करायचंय की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ज्याही वेळेला येतो त्यावेळेला सोशल मीडियावरनं लाखो नव्हे कोट्यावधी लोक हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरे करतात। सरकार रोजगारीच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये काहीच बोलत नाही। हे अशा अनेक विषय याच्यामध्ये आपण पाहतोय। देशामध्ये सगळीकडे मॉब लिंचिंगच्या घटना घडतायत, धार्मिक ध्रुवीकरणाचे विषय पडतायत। अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत। एक इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये येणं अपेक्षित होतं, ती येताना दिसत नाहीये। अशा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर जनमत हे भारतीय जनता पक्ष विरोधी आहे। भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकत नाही, मोदींचा पराभव होऊ शकत नाही, अशी भूमिका ही सातत्यानं भाजपच्या गोबेल्सकडनं मांडली जाते। परंतु त्याला काही वास्तवता नाहीये, त्याला कोणताही आधार नाहीये। त्यामुळे आपण भाजपचा पराभव करू शकतो। एक मत भाजपच्या विरोधामध्ये, सहकाऱ्यांची 2 मतं भाजपच्या विरोधामध्ये, ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीचं मत भाजपच्या विरुद्ध, ही भूमिका आता जनतेने स्वीकारलेली असल्यामुळे आणि त्याचा कानुसा, त्याचा अंदाज
किंवा त्याची खात्री भारतीय जनता पक्षाला लागल्यामुळे ते देशभरामध्ये पक्ष फोडीचं राजकारण करत आहेत. म्हणजे विरोधी पक्षातला कुठलाही माणूस हा आपल्या विरोधात उभं राहण्यासाठी असूच नये अशीच त्यांची धारणा आहे. नितीश कुमार यांना देखील त्यांनी अशाच पद्धतीने फोडलेले. एकंदरीत याच्यात एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की राजकीय पक्ष त्यांचे नेते काय भूमिका घेत आहेत हा नंतरचा प्रश्न आहे, पण आपण आपल्या मतांवर ठामलं राहिलं पाहिजे. रोजगारासाठी किंवा संविधानासाठी लढणारा माणूस हा भाजपच्या विरोधात भूमिका घेणार आहे आणि सत्तेसाठी राजकारणात असणारा माणूस हा भाजपला अनुकूलच भूमिका घेणार आहे. ज्यांचे हात भ्रष्टाचारानं भरभटलेले आहेत अशी लोक भाजपच्या विरुद्ध संघर्ष करू शकत नाही. आपण सगळ्यांनी आपल्या मतावर ठाम राहिलं पाहिजे. लोकहिताच्या मुद्द्यावर आपण ठामपणे भाजप विरोधी भूमिका घेतली पाहिजे. एवढंच मला आज अशोक चव्हाण यांच्या भाजप काँग्रेस पक्ष सोडण्याच्या आणि भाजप पक्षाच्या दिशेने जाण्याच्या भूमिकेवर मला असं वाटतं.